नाही नाही बसून सगळे इथून बोलतात पण कोणी जात नाही. एक कुर्सी एक थांबा 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 एक मिनिट. आम्ही आहो ना, विल टेल यू. अनिकेत चेअर मागव. येस आले एक 2 मिनिट तुम्ही बोला आणि मग ते जितकं बोला. या शांत राहा बाबा, थोडं असे जा ना. अरे त्यांच्यासाठी तर आपण जागा ठेवा. राष्ट्रीय अध्यक्ष आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान स्वर्गीय अजितदादांच्या दिग्गज निधनाच्या नंतर आज जोरात बोलावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन या ठिकाणी पार पडलं आणि या सगळ्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये देशभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी, राज्यांतील सर्व वरिष्ठ नेते, आमदार, जिल्हाध्यक्ष, सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आणि सर्वांनी एकमताने राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सुनेत्रा वहिनींनी स्वीकारावी असा प्रस्ताव प्रफुल्लबाईंनी त्या ठिकाणी मांडला. भुजबळ साहेबांनी त्याला अनुमोदन दिलं आणि आम्ही सर्वजण ऋणी आहोत की वहिनींनी आम्ही केलेल्या विनंतीला, आम्ही दिलेल्या प्रस्तावाला मान्यता देत राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ज्या आत्मविश्वासाने संवेदना प्रकट करत असतानाच, राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला की दादांनी ज्या विलक्षण आत्मविश्वासाने, प्रखर राजकीय इच्छाशक्तीने देशभरामध्ये आणि राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारणी दिली, कार्यकर्त्यांना ताकद आणि शक्ती दिली, महाराष्ट्राच्या विकासाचा 24 तास जो ध्येय मुराशी बाळगत त्यांनी काम केलं, त्याच पावलावरती पाऊल ठेवत वहिनी त्याच पद्धतीने काम करणार आहेत. आम्हा सर्वांच्यासाठी एक दुःखद पण तितकाच अभिमानाचा क्षण त्या ठिकाणी आहे. पक्षाच्या वतीने मी बहिणींची त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि बहिणींना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद करा. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झालं. आदरणीय दादांच्या आकस्मिक जाण्यानं ती पोकळी निर्माण झाली होती, म्हणून पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आणि पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी मला हे अध्यक्षपद स्वीकारावं अशी विनंती केली. आदरणीय दादांनी 35 वर्ष काम करत असताना महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती एका कुटुंबासारखं त्यांनी जपलं होतं. त्यांची स्वप्न अशीच अर्धवट सोडून ते अचानक आपल्यातून निघून गेले आणि सगळ्यांची एकच इच्छा होती की दादांच्या जागी आपण जर आलात तर आपण सगळे मिळून सगळ्यांच्या साथीनं दादांची ही स्वप्न पूर्ण करू. पक्षातल्या सगळ्यांचाच आग्रह आणि विनंती होती आणि ह्या सगळ्यांच्या मनामधला विश्वास आणि मला साथ देण्याची त्यांची हमी, या सगळ्याच गोष्टींमुळे मी हे आजचं पद स्वीकारलेलं आहे आणि आम्ही सगळेच मिळून संपूर्ण महाराष्ट्रासाठी, पक्षवाढीसाठी आणि पक्षातल्या सगळ्याच तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांच्या कल्याणासाठी
झटण्याचं आम्ही आश्वासन दिलेलं आहे. धन्यवाद. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यसभेच्या जी द्वैवार्षिक निवडणूक आजपासून अधिसूचना निघालेली आहे त्याचे उमेदवार म्हणून मगाशी प्रफुल्लबाईंनी पार्थदादा पवार यांची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळे योग्य वेळेला त्यांचं नामनिर्देशन पत्र पक्षाच्या वतीने आणि महायुतीच्या वतीने त्या ठिकाणी दाखल केलं जातं. आपण बसून बोलू या. आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अधिवेशन में पार्टी की ओर से सभी हमारे प्रतिनिधि, सीडब्ल्यूसी के मेंबर, हमारे एमपीज, एमएलएज, एमएलसीज और प्रमुख पदाधिकारियों की ओर से, सभी राज्यों से आए हुए हमारे प्रतिनिधियों की ओर से श्रीमती सुनेत्रा अजीत दादा पवार इनको राष्ट्रीय अध्यक्ष के तौर पर यहाँ पर उनको इलेक्ट किया है और उन्होंने भी इस जिम्मेदारी को स्वीकार करते हुए अपने उद्बोधन में पार्टी की ने जो दी हुई जिम्मेदारी है इसको वो बहुत अच्छे से निभाने के लिए दिन रात काम करेगी. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का विचार और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का जो परिवार है इसको वो लेकर चलेंगी और महाराष्ट्र और देश के विकास के लिए उनका हमेशा योगदान रहेगा. इस उद्गार के साथ उन्होंने ये जिम्मेदारी को आज स्वीकारा. आज हमने हमारे सम्मेलन में कल का जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जो हमारी पार्लियामेंट्री बोर्ड और कोर कमेटी इसकी जो मीटिंग हुई थी उसमें हमने श्री पार्थ अजीत दादा पवार इनको पार्टी की ओर से राज्यसभा का नामांकन भरने के लिए स्वीकृति दी और वे आगे आने वाली 16 तारीख को होने वाले चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ओर से संसद में राज्यसभा में प्रतिनिधित्व करेंगे. सुनेत्रा पर्व सुरू झालेला आहे. दादा असताना अजित पर्व पाहिलं होतं महाराष्ट्रात. आता पुरोगामी महाराष्ट्रामध्ये यापूर्व सुनेत्रा पर्व कसं असेल प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीने वहिनींनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्याच्या नंतर आम्हाला सर्वांना उद्देशून आणि महाराष्ट्राला उद्देशून ज्या भावना, ज्या संवेदना व्यक्त केल्या आपल्याला सर्वांना निश्चितपणे त्या गोष्टीचा हृदयामध्ये एका बाजूला एक दुःख आहे, वेदना आहे, पण त्याचबरोबर आम्हाला अभिमान आहे की ज्या धीरोदत्त पद्धतीने, ज्या संयमी पद्धतीने, ज्या आत्मविश्वासाने त्यांनी आज या ठिकाणची मांडणी केली याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुनेत्रा पर्व सुरू झालेलं आहे असं राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी बोललो. रोहित पवार सातत्यानं वारंवार आरोप लावतात आहे की सुनेत्रा पवारांनी जी शपथ घेतली आहे ती दबावात येऊन कुठली शपथ घेतलेली आहे. त्यांच्या पाठी दबाव आणणारे नेत्यांनी दबाव त्यांच्यावरती टाकला म्हणून त्यांनी 3 दिवसात शपथ घेतली. आज वहिनींनी या दोन्ही बाबतीमध्ये त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख करत या साऱ्या गोष्टीला पूर्ण विराम दिलेला आहे. धन्यवाद.